श्री संत सद्गुरू बाळू मामा प्रसन्न देव आज तुम्हाला म्हणत आहेत, माझ्या प्रेमळ भक्तांनो, तुमचे जीवन कायमचे बदलण्याची शक्ती ह्या संदेशामध्ये पूर्णपणे आहे. म्हणून कृपया हा संदेश शेवटपर्यंत पहा, कारण याकडे दुर्लक्ष केल्याने तुम्हाला गंभीर आणि आर्थिक संकटात आणता येईल आणि त्यांना सामोरे जाता येईल. म्हणून आजचा हा मामांचा संदेश पाहूनही दुर्लक्ष करू नका. देव आज तुम्हाला म्हणत आहेत, बाळा, हा संदेश पाहूनही दुर्लक्ष करू नको. खास तुझ्यासाठी मी हा संदेश पाठवलो आहे. हा संदेश पाहिल्यानंतर तुमच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतील. तसेच ह्या महिन्याच्या अखेरीस तुम्हाला एक अद्भुत चमत्कार अनुभवता येईल, जो रोग आणि आर्थिक ओझे पूर्णपणे तुमच्या जीवनातून पार पाडेल आणि तुम्हाला त्यापासून मुक्ती मिळेल. तुमचे भविष्य चांगल्या गोष्टी, विकास आणि प्रगतीने परिपूर्ण असेल. मी आपले आरोग्य परत आणेन, आपले संबंध निराकरण करीन आणि आपली आर्थिक परिस्थिती सुधारेल. बाळा, मी तुझा बाळू मामा तुझ्या समोर आलो आहे. तुला जर माझ्या शक्तींवर विश्वास असेल तर आत्ताच कमेंट कर, श्री संत सद्गुरू बाळू मामा यांच्या नावाने चांग भलं. हा व्हिडिओ मिळवण्यासाठी तुला नशीब लागते. त्यामुळे जर का आजचा हा बाळू मामांचा संदेश तुमच्या समोर आला असेल तर तुम्ही भाग्यवंत आहात. संपूर्ण व्हिडिओ पहा, तुम्ही भाग्यवान ठराल. श्री संत सद्गुरू बाळू मामा. लक्षात ठेवा, आता यापुढे तुम्हाला काहीही तुमच्या जीवनात अडचणी येणार नाहीत. तुमचे आरोग्य स्वतः बाळू मामा तुमच्या आरोग्याच्या नावाने भरभराट होईल. स्वतः देव तुमचे आरोग्य पूर्णपणे ठीक करतील. तुम्ही आश्चर्यकारकपणे श्रीमंत होण्याच्या मार्गावर आहात आणि तुमचे प्रयत्न न करता पैसे तुमच्याकडे पूर्णपणे नैसर्गिकरित्या येतील. देव म्हणत आहेत, माझ्या प्रिय मुळा, जर तू माझ्या बरोबर असतील तर आताच कमेंट मध्ये लिहे, बाळू मामा माझा पाठी राखा. म्हणून आज हा संदेश थोडाही गमावू नको. पूर्ण संदेश पाहूनच पुढे चल. देव म्हणतात, माझ्या प्रिय भक्ता, मला कायम आरोग्य, आनंद आणि आर्थिक स्थिरता, शांतता तुला आता मिळणार आहे. मला पूर्णपणे माहित आहे आता तुला काय हवे आहे. तुझ्या आयुष्यात एक नवीन संधी आता उघडत आहे आणि कोणताही मनुष्य तो आता यापुढे तुझी ती पूर्णपणे संधी उघडण्यापासून थांबवू शकत नाही, कारण मी तुझा बाळू मामा तुझ्या सोबत आहे. अधिक आनंद आणि चांगले उपचार आणि भरभरून प्रेम आणि चमत्कारांसाठी आता सज्ज हो. जर तुम्ही सज्ज झाला असाल तर कमेंट मध्ये होय असं टाईप करा आणि आजचा हा संदेश पूर्ण पाहण्यासाठी वेळ द्या. देव म्हणतात, तुम्ही सतत चमत्कार आणि आशीर्वादांच्या वेळी प्रवेश करत आहात. आता तुम्हाला माझा आशीर्वाद प्राप्त होणार आहे. एक गोष्ट लक्षात असू द्या, निस्वार्थ मनाने केलेली माझी भक्ती कधीही व्यर्थ जाणार नाही. आता येत्या आठवड्यात तुमच्यासाठी बऱ्याच सुंदर लोकांवर आनंद तुम्हाला मिळेल आणि पूर्वीप्रमाणेच तुम्हाला आशीर्वाद देखील मिळेल. तुम्हाला आता मी एकटे सोडणार नाही. मी तुम्हाला आणती आणि तुमच्या कुटुंबाला देवी आशीर्वाद देण्याकरिता तुमच्या समोर आलेलो आहे, जे विपुलता, आरोग्य, आनंद आणि समृद्धीने परिपूर्ण असेल. देव तुम्हाला आशीर्वाद देईल, तुमचे रक्षण करील, पूर्णपणे तुम्हाला तुमच्या पूर्णपणे ओठांवरती हास्य आणेल. त्यासाठी हा संदेश पूर्ण ऐका आणि संदेश पूर्ण ऐकल्यानंतर कमेंटमध्ये भाग्यवान संख्या 112 टाईप करा, जेणेकरून तुमच्या वेदना पूर्णपणे कमी होतील आणि तुमच्या अपयशांना आश्चर्यकारक परताव्यात रूपांतरित करेल. चिंता आणि अश्रूंचा दिवस तुमच्या मागे आहे, कारण तुमचा पूर्णपणे दिवस चिंता करण्यात जात आहे. आता
माझा आशीर्वाद तुमच्या आयुष्यामध्ये भरभराटून वाढत आहे, कारण तुम्ही पूर्णपणे निस्वार्थ मनाने माझी भक्ती करत आहात. बाळूमामा म्हणतात की देवाच्या मौल्यवान पवित्र रक्ताने तुम्हाला तुमचे मित्र आणि तुमचा कुटुंब तुम्हाला व्यापला पाहिजे. जे त्याला सापडतात आणि त्याला आवश्यक आहेत अशा सर्वांना ते आशीर्वाद आणि संरक्षण देत असतात. तुम्ही आज रात्री झोपताच तुम्ही ज्या चमत्कारासाठी तुम्ही उपासना करीत आहात ते मी तुम्हाला पुढील काही आठवड्यात किंवा काही महिन्यात तुम्हाला तुमच्या समोर दर्शवीन आणि तुमच्या समोर तुमचे पूर्णपणे स्वप्न आता असणार आहे. तुम्हाला जीवनात जे हवे होते ते तुम्हाला आता पूर्णपणे मिळणार आहे. काळजी करणे थांबवा, कारण आता तुम्ही एका नवीन पुढील टप्प्याकडे जात आहात जिथे तुम्हाला पूर्णपणे आनंद मिळणार आहे. आता जेव्हा जे अशक्य होते तेव्हा मी स्वतः तुमच्यासाठी नवीन मार्ग तयार करीन आणि सोपा मार्ग करीन. तसेच तुमचा उपचार जीर्णोद्धार आणि सामर्थ्य घेऊन येईल. बाळूमामा म्हणत आहे, मी जगाचा प्रकाश आहे. जो माझ्या मागे येणार आहे ते कधीही अंधारात फिरणार नाही. काळजी करू नका, माझ्या पाठीशी राहा. तुम्हाला कधीही वाईट रस्ता दाखवणार नाही, परंतु मी आता तुमच्या जीवनात पूर्णपणे प्रकाश आणणार आहे. काळजी करू नका, मी मामा तुमच्या सोबत आहे. आता तुम्ही अनुसरून करत असता, पण तुम्ही सतत विजय आणि यशाचा हंगाम अनुभवू शकता. त्यासाठी तुम्हाला हा संदेश पूर्ण पाहायचा आहे. हुशार असणे म्हणजे श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या शिकवणी ऐकणे आणि त्यानुसार जगणे होय. त्यामुळे मामांची शिकवण आज मामा तुम्हाला काय शिकवत आहेत हे पूर्णपणे ऐकूनच पुढे जावा. हे घन जमिनीवर स्वतःचे घर बांधण्यासारखे आहे. तुम्ही जे काही करता ते त्याचे शब्द मार्गदर्शन करून घ्या. हे शब्द मोठ्याने म्हणा. जरी मी एखादा कठीण परिस्थितीतून जात असला तरीही मला भीती वाटणार नाही, कारण माझ्या बरोबर माझे बाळू मामा आहेत. मी आता यापुढे कधीही भिणार नाही. लक्षात ठेवा, तुमची भीती, काळजी आणि तणाव पूर्णपणे स्वतःवर घेत आहेत. देव तुम्हाला वचन देत आहे की तुम्हाला संपूर्ण शांतता मी देणार आहे आणि प्रत्येक नकारात्मक परिस्थिती बदलून टाकणार आहे. लक्षात ठेवा, मी तुमच्या उपासनांकडे कधीही दुर्लक्ष केले नाही आणि कधी कधी मी त्यांना जबरदस्त आकर्षक मार्गाने उत्तर देतो. मी तुमचा बाळूमामा. नेहमी तुमचे आयुष्य तुम्ही कसं जगत आहात याकडे माझे लक्ष असते. लक्षात ठेवा, मी आता तुम्हाला काही संकेत देत असतो जी तुमची वाईट परिस्थिती आल्यानंतर आणि तुमची चांगली परिस्थिती आल्यानंतर तुम्हाला ते संकेत प्राप्त होत असतात. आता तुम्ही मुबलक चमत्कार आणि आशिष ठीक वेळेत प्रवेश करत आहात, म्हणून ते मिळवण्यासाठी आता पूर्णपणे सज्ज व्हा. त्यासाठी तुम्हाला हा संदेश पूर्णपणे पाहायचा आहे. लक्षात ठेवा, भूतकाळातील प्रत्येक क्षणाला आता लवकरच आनंद मिळणार आहे. अशा प्रेम आणि बरेच आशीर्वाद आता तुमच्यासाठी बदलले जातील. जे काही तुमच्या बरोबर भूतकाळात घडले आहे ते पूर्णपणे आता संपणार आहे. वाईट गोष्टी तुमच्या जीवनातून जळून जाणार आहेत. चांगल्या गोष्टी स्वतः बाळूमामा तुमच्या जीवनात आणणार आहेत. त्यासाठी तुम्हाला आज जितका वेळ मिळेल तितका वेळ हा संदेश ऐकायचा आहे. बाळूमामा म्हणतात, माझ्या प्रेमळ भक्ता, मी ही चिंता करीत आहे की तुझे जीवन सुधारण्यासाठी मला काय करणे योग्य आहे. मात्र तू काळजी करू नको. मी आता तुझ्या मनाला पूर्णपणे दिलासा देऊ शकतो, कारण मी तुझ्यासाठी पडद्यामागे भरपूर काही योजना आखली आहे. आता पूर्णपणे तुला ती मिळणार आहे. तुझ्या जीवनात पूर्णपणे आनंद येणार आहे. मी तुझा बाळूमामा कायम तुझ्या सोबत आहे. विश्वास ठेव माझ्यावर. मी तुझा मामा तुझ्या सोबत आहे.
आता मी तुझ्या मनात पूर्णपणे असलेल्या भीतीपासून तुला मुक्त करणार आहे. तू झोपायला जाताच मला फक्त माझे चिंतन कर, निराशी सांग. मी पूर्णपणे तुझ्या जीवनातील काळजी नष्ट करेल. झोपण्यापूर्वी नेहमी माझे नामस्मरण कर. लक्षात ठेव, मी तुला नेहमी मदत करत असतो. तुझ्या जीवनातून पूर्णपणे नकारात्मकता काढून टाकली जाईल आणि तुझ्याकडे आता पूर्णपणे पैसा आणि आनंद येईल. त्यासाठी तुला पूर्णपणे संघर्ष करण्याची गरज आहे. माझ्यावर विश्वास तर ठेवून बघ. जेव्हा मी म्हणतो की तुला पूर्वीपेक्षा अधिक आनंद मिळेल, तेव्हा मी तुझ्या आयुष्यातील कोणतीही नकारात्मक परिस्थिती बदलण्यासाठी तयार असतो. त्यासाठी मी तुला ते संकेत देत असतो. विश्वास ठेव माझ्यावर. तू अजिबात एकटा नाहीस. मी तुझा देव कायम तुझ्या सोबत आहे. आता तुला आणि तुझ्या प्रियजनांना पूर्णपणे आशीर्वाद देणार आहे आणि तुझी सर्व वेदना मी दूर करण्यासाठी तुझ्या समोर आलेलो आहे. त्यामुळे मला आज दुर्लक्ष करू नको. लक्षात ठेव, उपासनेच्या माध्यमातून मी तुला योग्य मार्गावर घेऊन जाईल. तुझ्या भोवती योग्य लोक असतील आणि तुला योग्य अधिक पूर्णपणे संघर्षाच्या रस्त्यावरून आता तुला ध्येयाच्या रस्त्यावरून नेतील. विश्वास ठेव माझ्यावर. मी तुझ्या सोबत आहे. आता तुझ्या जीवनात जेव्हा तू उपासना करण्यास प्रारंभ करशील, तेव्हा तुला तुझ्या जीवनात सकारात्मक बदल दिसतील. कारण मी पूर्णपणे तुझे जीवन बदलण्यासाठी तयार झालो आहे. आता तुझ्या आजूबाजूच्या भविष्यात मुबलक आशीर्वाद मिळणार आहेत. तुला मोठे मोठे आशीर्वाद मिळणार आहेत. तसेच मोठे स्मित आणि तुला तुझ्या व्यवसायात यश मिळवण्यासाठी आता सज्ज हो. तुझे बाळूमामा जी म्हणून मी अवघ्या 6 दिवसांत जग केले आणि 7व्या दिवशी विश्रांती घेतली. विश्वास ठेव, मी केवळ 6 दिवसात पूर्ण जग पूर्णपणे तयार केले आहे. मग तू माझ्यावर विश्वास ठेवू शकणार नाहीस का? एका क्षणात तुझे जीवन बदलण्यासाठी मी माझ्या सामर्थ्यावर अवलंबून राहू शकतो. तू चमत्कारांच्या मार्गावर आहेस, जिथे यशानंतर विजय आणि यशानंतर तुझा यश मिळेल. लक्षात ठेव, तुला यश मिळेलच. तू माझी मौल्यवान भक्त आहेस. तू माझा पूर्णपणे बाळ आहेस. मी तुझ्यावर पूर्णपणे प्रेम करतो. मी तुझा बाळूमामा कायम तुझ्या सोबत आहे. विश्वास ठेव माझ्यावर. आज मी तुझ्या कुटुंबाचे नुकसान आता यापुढे होऊ देणार नाही. तुला तुझ्या कुटुंबाचे नुकसान होण्यापासून मी वाचवण्यासाठी तुला पूर्णपणे मी तुझ्या सोबत आहे. विश्वास ठेव माझ्यावर. मी तुझा मामा तुझ्या सोबत आहे. तू एकटा अजिबात नाहीस. मी तुझ्या जीवनाच्या प्रत्येक वळणावर तुझ्या बरोबर आहे. मी तुझ्या सोबत आहे. जर मी तुझ्या बरोबर उभे राहिलो तर तुझ्या विरुद्ध कोणीही उभे आहे हे अजिबात महत्त्वाचे नाही. लक्षात ठेव, तुझ्या विरुद्ध जर का कोणी उभे राहील तर मी त्याला पूर्णपणे संपवून टाकेल. म्हणजे जर तुला कोणी छेडेल, तुला त्रास देईल, तर मी त्याला पूर्णपणे नष्ट करेल. मी तुझी चिंता समजू शकतो. अजून काही दिवस संघर्ष कर. मी तुझा मामा तुझ्या सोबतही आहे. हा संदेश अजून काही वेळ देऊन ऐकून तर बघ, भाग्यवंत ठरशील. लक्षात ठेव, तू माझ्यासाठी पूर्णपणे गोंडस बाळासारखा आहेस आणि मी नेहमीच तुझ्या सोबत राहील. माझ्या प्रेमळ भक्ता, मी आज तुला तुझ्या समोर येऊन म्हणत आहे, आता खरोखर तुला सर्व गोष्टी मिळणार आहेत. मी तुला वेदना किंवा अडचण आणि उपचारांचा अभाव, आराम आणि विपुलतेपासून पूर्णपणे आता जवळ नेत आहे. तुझ्या वेदना आणि अडचण मी आता दूर करीत आहे आणि तुला आरामाच्या जवळ नेत आहे.
तुला जर माझ्यावरती विश्वास असेल तर हा संदेश नक्की वेळ देऊन पुढे विश्वास ठेव माझ्यावर. तू एकटा अजिबात नाहीस. मी तुझा देव नेहमी तुझ्या सोबती आहे. एक गोष्ट कायम लक्षात असू दे, जेवढं तुझं कठीण संघर्ष असेल तेवढाच शानदार तुझा विजय असणार आहे. कारण कष्ट करणाऱ्यांना कुठलीच गोष्ट अशक्य नाही. त्यामुळे तुझ्यासाठी काही अशक्य नाही, सर्व काही शक्य आहे. आणि तुझ्या मामांसाठी सर्व काही शक्य आहे. देव आज तुम्हाला म्हणत आहेत, तुम्हाला तुमच्या जीवनात आता सर्व गोष्टी मी देण्याकरिता तुमच्या समोर आलेलो आहे. लक्षात ठेवा, ज्यांना त्यांचं भविष्य आनंदमय करायचं आहे त्यांनी त्यांचा वर्तमान काळ वाया घालवला नाही पाहिजे. त्यासाठी त्यांनी वर्तमान काळात पूर्णपणे संघर्ष केला पाहिजे. देव तुम्हाला म्हणत आहेत, माझ्या प्रेमळ भक्तांनो, तुम्हाला काळजी करण्याची अजिबात गरज नाही. मी तुमचा मामा तुम्हाला जरी का दिसत नसलो तरी मी वाऱ्याच्या स्वरूपात किंवा सावलीच्या स्वरूपात तुमच्या अवतीभोवती फिरत असतो. मी तुमच्या पाठीशी असतो. एकदा म्हणून तर पहा, मेंढी माऊली यांच्या नावाने चांग भलं तुमच्या मी नक्की सोबत असेल. विश्वास ठेवा, जिथे तुमची पूर्णपणे शक्ती संपते तिथूनच माझी पूर्णपणे शक्ती सुरू होते. म्हणजे तुम्हाला जिथे प्रयत्न तुम्ही करायचे सोडून देता तिथून तुमच्या अंगी बळ देण्याचे काम मी तुमचा मामा करतो. तुम्हाला आता काळजी करण्याची थोडीही गरज नाही, कारण मी तुमचा देव तुमच्या जीवनासाठी पूर्णपणे आता काम करीत आहे. विश्वास ठेवा, तुम्हाला ज्या गोष्टी अशक्य वाटत आहेत त्या गोष्टी मी तुमच्यासाठी पूर्णपणे तयार करणार आहे. म्हणजे अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करण्यासाठी मी तुम्हाला आता चांगल्या प्रकारे तयार करणार आहे. तुम्हाला जीवनामध्ये ज्या माणसाचा लालच संपतो त्यांचं यश सुद्धा संपत असते. म्हणून तुम्हाला आता यापुढे सर्व स्वार्थ काढून हा संदेश पूर्णपणे पाहायचा आहे. लक्षात ठेवा, जर तुमच्या आधी कोणी यशस्वी झाली असेल तर यापुढे घाबरू नका, कारण तुम्हाला सुद्धा माहित आहे घर बनवण्याच्या जास्ती बंगला बनवायला लागत असतो. म्हणून जर तुमचा पूर्णपणे विजय अजून झाला नसेल तर तुम्ही हरत आहात हे समजू नका. मेहनत करत चला. मी देव तुमच्या त्या मेहनतीला, श्रमाला पूर्णपणे साथ देईल. माझ्यावर विश्वास ठेवा. जे मेहनतात कधी ना पडण्याची नाही तर प्रत्येक वेळी पडल्यानंतर उठण्यावर आहे. लक्षात ठेवा, तुम्ही एखाद्या वेळी पडला असाल तर तेव्हा तुम्हाला असं वाटेल की तुम्ही पूर्णपणे संपला आहात. मात्र ज्यांना असे वाटते ते जीवनात काही करू शकत नाहीत. आता मी तुमच्या जीवनात पूर्णपणे मोठे बदल करणार आहे. तुमच्या कुटुंबावर येणारी सर्व संकटे मी दूर करणार आहे. तुमच्या जीवनात ज्या गोष्टी तुम्हाला दुःख देत आहेत त्यांपासून तुम्हाला निश्चितपणे आज मुक्ती मिळेल. त्यासाठी हा संदेश तुम्हाला पाहावा लागेल. विश्वास ठेवा, मी तुमच्या मामा, माझी लीला अपरंपार आहे. मी तुमच्या जीवनात पूर्णपणे सुख आणणार आहे. तुम्हाला जीवनात ज्या ठिकाणी पूर्णपणे दुःख येत आहे तिथूनच मी तुमची साथ पकडणार आहे. मी तुमचा हात धरणार आहे. मी येणाऱ्या काळाशी घाबरत नाही, कारण गेलेला काळ मी बघितला आहे आणि मी आजच सोबत प्रेम करतो. म्हणजे जर तुम्ही मला असा म्हणाल की मामा, येणाऱ्या काळाशी मला भीती नाही, फक्त मला येणाऱ्या संकटांपासून सावरा, मला बळ द्या, त्यांच्या आहारी मला पडू देऊ नका, असं म्हणून तर पहा, 101% मी तुमच्या सोबत असेल. लक्षात ठेवा, मी तुम्हाला कधीही वाईट रोडवर किंवा वाईट रस्त्यावर सोडणार नाही. तुम्हाला तुमच्या जीवनात कधीही एकटा सोडणारा मी देव नाही. कधी हार मानू नका, कारण आजचा दिवस वाईट आहे म्हणून उद्याचा त्याहून जास्त वाईट असेल. पण परवा नक्की सावली येईल. नक्की
तुम्ही पूर्णपणे चांगले तुमचे जीवन आनंदी जगाल, कारण वेळ आल्यानंतर तुम्हाला निश्चितपणे मी सर्व गोष्टी देणार आहे. फक्त आता तुम्हाला माझ्यावरती विश्वास ठेवायचा आहे. तुम्हाला जीवनामध्ये वाईट दिवसाची सुद्धा वाईट वेळ येते. फक्त तुम्हाला वाट पाहायला शिकावे लागेल. संयम राखा. मी तुमचे जीवन आनंदी करणार आहे. आज मी तुम्हाला एक गुप्त गोष्ट सांगणार आहे. ती गुप्त गोष्ट तुम्ही इतर कोणालाही सांगू नका. विश्वास ठेवा, ती गोष्ट कोणालाही सांगू नका. ती गोष्ट आहे ती म्हणजे जीवनात जर तुम्हाला माझी साथ हवी असेल तर तुम्हाला फक्त निस्वार्थ मनाने माझे नामस्मरण करायचे आहे. मी तुमचा बाळूमामा तुमच्या नेहमी पाठीशी असेल. एकदा गेल्यावर फक्त आठवणी परत येतात, म्हणून वेळ येत नसते. प्रत्येक क्षणाचा आता यापुढे आनंद घेऊन जगा, कारण एकदा जर का तुमची वेळ गेली तर ती वेळ येणं शक्य नाही. मात्र जो व्यक्ती पूर्णपणे वर्तमान काळ पूर्णपणे दुखी घालतो तो भविष्यकाळ येणारा आनंदी घालतो. म्हणजे वर्तमान काळात संघर्ष असेल तर येणारा भविष्यकाळ तुमचा असेल. आता गरजा आणि इच्छा यामध्ये खूप फरक असतो आणि त्याचा समतोल साधनांचा संपूर्ण आयुष्य निघून जाते. यामध्ये तुमचं आयुष्य भटकू देऊ नका. तुमच्या गरजा आयुष्यभर पूर्ण होणार नाहीत आणि तुमच्या इच्छा मी कितीही पूर्ण केलो तरी तुम्हाला स्वार्थ तुमच्या मनात येतच जाईल. याकडे लक्ष देऊ नका. तुमच्यासाठी जे योग्य आहे मी तुम्हाला देणार आहे. थांबा, संघर्ष करा, मी तुम्हाला सर्व काही देणार आहे. तुम्ही ज्या ठिकाणी तुमच्या गरजा आणि इच्छा परिपूर्ण आहेत ते कधीही संपत नाहीत. ते तुम्हाला जितक्या येतील तितक्या कम वाटतील. लक्षात ठेवा, मी देव आज तुम्हाला सांगतोय, तुमच्या जीवनात ज्या गोष्टी तुम्हाला पाहिजे आहेत मी तुम्हाला ते देत असतो. मात्र तुमच्या इच्छा वाढत असतात, तुमचा पूर्णपणे गर्व वाढत असतो. त्यामुळे मी तिथे काही करू शकत नाही. त्यापुढे जीवन तुमच्या मनाने सुरू होते आणि तुम्ही अशा एका मार्गावर जाता. तिथे गेल्यानंतर पूर्णत्व तुम्ही संपत असतात. यापुढे अजिबात जास्त गर्व करू नका, स्वार्थ मनात ठेवू नका, कारण तुमच्यासाठी जे योग्य आहे मी तुम्हाला देणार आहे. लक्षात ठेवा, जास्त पैशासाठी मंदिरात जाऊ नका. तुमच्याकडे जास्त पैसा असेल तर मंदिरात जाऊन म्हणा, बाळूमामा तुम्ही माझ्यासाठी पूर्ण दिला आहात. जर तुम्ही म्हणाल मामा मला तुम्ही काही दिले नाहीत म्हणून माझे जीवनात पूर्णपणे मला द्या, निश्चितपणे मी तुम्हाला देणार नाही. कारण जिथे तुमचा संघर्ष असेल तिथे मी तुमच्या सोबत असेल. लक्षात ठेवा, संधी आणि सूर्योदय दोन्ही एक साम्य गोष्ट आहेत आणि दोघेही एक साम्य आहे. उशिरा जागे होणाऱ्याच्या नशिबी दोन्ही नसतात. म्हणजे संधी आणि सूर्योदय दोघेही जो व्यक्ती उशिरा उठतो त्यांच्या नशिबी नसतात. म्हणून जीवनात काहीतरी करायचं असेल तर विचार तुम्हाला सोडावा लागेल. तुम्हाला तुमच्या स्वतःच्या वक्तव्यात इतका सरळ व तिखटपणा ठेवावा लागेल की चांगल्या लोकांना त्याची चव आणि वाईट लोकांना त्याचा ठसका हा लागलाच पाहिजे. इतकं तुम्हाला आयुष्यात बदलायचं आहे. त्यासाठी तुमचे विचार बदला. तुमचे आयुष्य बदलायला थोडासाही आणि फारसाही वेळ अजिबात लागणार नाही. देव तुम्हाला म्हणत आहेत, व्यक्तिमत्वाला आणि स्वभावाला न शोभणाऱ्या भूमीला नाईलाजास्तवर आणि साकारायला भाग पाडणारा अभियंत्रित चित्रपट म्हणजे आयुष्य होय. तुम्हाला मी तुमचे आयुष्य पूर्णपणे आनंदमय करून दिलो आहे. फक्त तुम्हाला तुमचा स्वार्थ मनातला काढायचा आहे. लक्षात ठेवा, जिथे तुमचा स्वार्थ वाढतो तिथे मी तुमची साथ सोडतो. कारण तुम्हाला लक्षात आले पाहिजे की मी स्वार्थी लोकांसाठी नाही, मी स्वार्थी भक्तांसाठी नाही. जर तुमच्या मनात स्वार्थ असेल तर तो आत्ताच काढून टाका. लक्षात ठेवा, ज्या ठिकाणी पराभवाची भीती कुणीच बाळगू नये, कारण एक मोठा विजय
तुमचे मागील सर्व पराभव पुसून टाकू शकतो. देव म्हणतात, नेहमी आयुष्यात स्वतःच्या मनावर इतका ताबा तुम्हाला ठेवावा लागेल की परिस्थिती कितीही वाईट असली तरी नेहमीच तुम्हाला स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगला विचार करता आला पाहिजे. लक्षात ठेवा, सकारात्मक विचार जीवन बदलण्यासाठी पूर्णपणे सक्षम ठरत असतात आणि नकारात्मक विचार जीवन संपवण्यासाठी पूर्णपणे सक्षम ठरत असतात. म्हणून आता तुम्हाला पूर्णपणे नकारात्मक विचारांना पार पाडायचं आहे. हा संदेश इतका ऐकला असाल तर कमेंटमध्ये जरूर म्हणा, बाळू मामा मी तुमच्यासाठी माझा पूर्णत्व वेळ दिला आहे. मित्रांनो, बाळू मामा यांची लीला अपरंपार आहे. तुम्हाला बाळू मामा काही कमी पडू देणार नाहीत. फक्त नामस्मरण करत चला. लक्षात ठेवा, मामा म्हणतात, संत आणि वसंत मध्ये एक साम्य गोष्ट आहे. जेव्हा वसंत येतो तेव्हा प्रकृती सुधारते आणि जेव्हा संत येतात तेव्हा संस्कृती सुधारते. मी तुमचा श्री संत सद्गुरू बाळू मामा तुम्हाला आयुष्यात पूर्णपणे सुधारवणार आहे. फक्त माझे नामस्मरण करत चला. एक लक्षात ठेवा, मी तुम्हाला दिसत नसलो तरी मी तुमच्या अवतीभोवती आहे. तुम्हाला ते ओळखायला आले पाहिजे. मी सावलीच्या रूपात किंवा वाऱ्याच्या रूपात किंवा उन्हाच्या रूपात तुमच्या सोबत आहे. तुम्हाला आता चिंता करणे सोडून द्यायची आहे. हा संदेश पूर्ण ऐकला असाल तर कमेंटमध्ये जरूर म्हणा, श्री संत सद्गुरू बाळू मामा यांच्या नावाने चांग भलं. भेटूया असंच एका नवीन संदेशासह. श्री संत सद्गुरू बाळू मामा यांच्या नावाने चांग भलं.